नमस्कार मंडळी, मी प्रियांका आणि माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर मंडळी, जसं की मी तुम्हाला म्हटलं होतं की वीणाशी रिलेटेड काही व्हिडिओसुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करेन. तर सध्याला वीणाची परीक्षा आहे दिवाळीची. सो मग मी तिचा अभ्यास घेते ना, मग म्हटलं की मी वीणाचा अभ्यास कसा घेते हे तुमच्याबरोबर शेअर करावं म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे. तर वीणा 5 वर्षांची आहे. मग या वयोगटातील म्हणजे 3 ते 7 ते 8 वर्षापर्यंतच्या मुलांचा अभ्यास कसा घेऊ शकतो आपण? त्यांच्याकडून पाठांतर कसं करून घेऊ शकतो? कारण वेगवेगळे स्पेलिंग्ज असतात, ते पाठ करून घेणं खूप मोठी डोकेदुखी असते. त्याचबरोबर स्टोरीज असतात, पोएम्स असतात. लिखाण करायला ही मुलं खूप कंटाळा करतात. मग मी वीणाकडून छान पद्धतीनं करेक्ट पाठांतर कसं करून घेते, लिखाण कसं व्यवस्थित करून घेते, कोणत्या ट्रिक्स वापरते, हे मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर जसं तुम्ही पाहताय, मी स्वतः वीणाचा अभ्यास घेते. तर रोज मी 1 तास वीणाचा अभ्यास घेते. मी तिला ट्युशन वगैरे दुसरं काही लावलेलं नाही आहे. मी स्वतः तिचा अभ्यास घेते, कारण शाळा कॉलेजमध्ये असताना मी स्वतः अभ्यासामध्ये अव्वल होते. तर मग मला आवड असल्यामुळं मी त्या वयात असताना कोणत्या ट्रिक्स वापरून गोष्टी सोप्या करून लक्षात ठेवायचे, मग त्याच ट्रिक्स मी वीणाला शिकवत असते, जेणेकरून तिचा पाया पक्का होईल. कारण आपण म्हणतो ना, प्राथमिक शिक्षण हा पाया असतो मुलांच्या ह्याचा. सो त्याच प्रकारे मी तिला ते शिकवत असते आणि मीच स्वतः तिचा अभ्यास घेते. आता याचबरोबर अजून बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं बघा, की मुलांना अशी सवय लावायची की त्यांचा त्यांनी स्वतः अभ्यास केला पाहिजे. आपण समोर बसून मग ते अभ्यास करतील अशी सवय लावायला नको. पण मी पर्सनली मला असं वाटतं, की या वयात म्हणजे जी ही लहान मुलं आहेत 3 वर्षांची, 5 वर्षांची ते अगदी 7-8 वर्षांपर्यंत या वयात त्यांच्याकडून बऱ्याच चुका होत असतात लिहिताना, वाचताना. मग जर आपण समोर असू तर त्या वेळेला आपण त्यांच्याकडून ते करेक्ट करून घेऊ शकतो. मग जेणेकरून त्यांच्या म्हणजे ज्या चुकीच्या सवयी आहेत त्या त्यांना हातवळणी किंवा अंगवळणी पडणार नाहीत. वेळच्या वेळी त्या करेक्ट होतील, सुधारल्या जातील. सो मग मी स्वतः तिचा अभ्यास घेत असते, जेणेकरून मी सुद्धा ऑब्झर्व करते ना, की कुठं चुकतंय बाबा तिचं, कशामध्ये कमी आहे, कोणत्या गोष्टीवर जास्त भर दिला पाहिजे. त्या अशा गोष्टी लक्षात येतील. त्यामुळे मग मी स्वतः तिचा रोज अभ्यास घेते. त्याचबरोबरीनं मला एक गोष्ट मी ऑब्झर्व केली, की लहान मुलांना की नाही अभ्यास म्हणजे एक ओझं वाटत असतं बरं का. कारण ऑब्व्हियसली ती खेळकर असतात, त्यांना खेळायचंच असतं. त्यामुळे मग ज्यावेळेला आपण त्यांच्यासोबत बसून त्यांचा अभ्यास करून घेतो ना, त्यावेळेला त्यांना ते आपलं ते ओझं पेलायला दुसरं कुणीतरी आहे आपल्या मदतीला, अशी भावना असल्यासारखं की काय त्यांना थोडं छान वाटतं. ज्या वेळेला मी वीणाला म्हणते ना, की तुझं तुझा एकटीचा अभ्यास कर, मला माझं काम आहे, त्यावेळेला ती खूप आळमडळम करते, कंटाळा करते, चिडचिडसुद्धा करते बऱ्याच वेळेला. आणि ज्यावेळेला मी तिच्यासोबत बसून अभ्यास तिचा घेते ना, त्यावेळेला ती छान पद्धतीने करते. सो मग ही एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे, की मुलांचा अभ्यास त्यांच्यासोबत बसूनच आपण करून घेतला पाहिजे. हळूहळू एकट्याने अभ्यास करायची सवय लावता येईल, पण तो पुढचा प्रश्न आहे. त्यामुळे मग सध्याला तरी मी असंच ठरवलं आहे. मग आता यानंतर पाठांतर कसं करून घेते मी तिच्याकडून. तर जसं की मी म्हटलं, स्पेलिंग्ज वगैरे पाठ करून घेणं ही खूप मोठी डोकेदुखी असते. कारण छोटे-छोटे जे स्पेलिंग्ज असतात ते मुलांचे लवकर पाठ होतात. पण जी मोठी स्पेलिंग्ज आहेत, ज्याच्यामध्ये 7-8 अल्फाबेट्स आहेत, ती त्यांच्याकडून पाठ होत नाहीत एका दमात. सो मग हे करत असताना मी असं करते, की अर्ध स्पेलिंग मी म्हणणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते, आता ऑरेंज हे स्पेलिंग आहे ORANGE. सो मग ORA ही सुरुवातीची 3 अल्फाबेट्स जर मी म्हणाली, तर पुढचं स्पेलिंग कंप्लीट करायला NGE हे पुढचे अल्फाबेट्स वीणाला म्हणायला सांगते. मग असं सतत मी एकदा ORA आणि एकदा तिनं NGE असं म्हणत राहिलं, की आपोआप तिचं ते पूर्ण स्पेलिंग मी जो भाग म्हणते तो ऐकून ऐकून तिचा पाठ होणार आणि जो भाग ती स्वतः म्हणते स्पेलिंगमधला तो तर ऑब्व्हियसली तिचा पाठ होणारच आहे. सो मग असं इनडायरेक्टली हसत खेळत तिचं संपूर्ण स्पेलिंग पाठ होऊन जातं. मग कधी सुरुवात स्पेलिंगची मी करते, शेवट ती करते. कधी-कधी सुरुवात तिला करायला सांगते मी आणि शेवट मी करते, जेणेकरून आलटून-पालटून तिला संपूर्ण स्पेलिंगची सवय असावी. नाहीतर मग असं नको व्हायला, की सुरुवातीची ORAची किक मी दिल्याशिवाय पुढचं NGE तिला येणारच, म्हणजे ORA मी दिल्याशिवाय NGE तिला येणार नाही, हो की नाही? सो मग आलटून-पालटून हे मात्र मी तिच्याकडून घेत असते.
आणि मग स्टोरीज किंवा पोएम्सच्या बाबतीत पण असंच. एक वाक्य तिने म्हटलं, की त्याच्या पुढचं वाक्य मी म्हणणार. त्याच्या पुढचं वाक्य तिने म्हटलं, की पुढचं वाक्य मी म्हणणार. असं पूर्ण पोएम किंवा पूर्ण स्टोरी तिच्याकडून तिच्याबरोबर मी म्हणत असते. आणि ऑब्व्हियसली असं म्हणून म्हणून इनडायरेक्टली तिची ती पाठच होऊन जाते पूर्ण स्टोरी किंवा पोएम. आता हे झालं पाठांतराच्या बाबतीतलं. तर लिखाण काम करताना सुद्धा बघा मुलं कंटाळा करतात. सो मग मी वीणाकडून लिखाण काम कसं करून घेते, तर ऑब्व्हियसली जेव्हा आपण शेजारी बसतो त्यावेळेला त्यांचं अर्धं ओझं म्हणजे हलकं झाल्यासारखं त्यांना हुरूप असतो अभ्यास करायला, त्यामुळे ते लिहितातच. पण त्यातही कधी कधी कसं होतं, सुरुवात आहे ही, चुका होतात किंवा स्पीड कमी असतं. मग अशा वेळेला आपण त्यांच्यावर चिडतो, ओरडतो, मग त्यांना तो अभ्यास नकोसा वाटतो. मग असं न करता मी काय करते, जर तिच्याकडून लिहिताना काही चुकलं तर ते दुरुस्त करताना हात पकडून तिला ते व्यवस्थित समजावून सांगितलं, की हे असं नाही, असं लिहायचं आहे. तर तेव्हा मात्र मग तिला ते छान वाटतं आणि मग तितकंसं टेन्शन येत नाही बरं का. किंवा कधी स्पीड कमी असेल तर मग भरभर लिहायचं, थोडंसं टायमिंग लावायचं, की एवढं झालं की टार्गेट ठेवलं की ते कंप्लीट करायची पण मुलांना एक सवय लागते ना. आणि त्यांना आवडतं पण, की एवढा वेळ दिला आता माझं होतंय की नाही, चुरस असल्यासारखं. सो मग तेव्हाही ते मग भरभर भरभर स्पीडने करतात. सो मग चिडचिड न करता वेगळा काही मार्ग अवलंबून आपण त्यांच्याकडून हसत खेळत अभ्यास करवून घेऊ शकतो. आणि मुलांच्या बरोबर ज्या वेळेला आपण बसलेलो असतो मुलं अभ्यास करत असताना, तेव्हा मी एक गोष्ट ऑब्झर्व केली, की वीणा लिहितीये, मग मी मात्र इकडे तिकडे पाहणार किंवा माझ्या मोबाईलमध्ये पाहणार. असं केलं की तिचं स्वतःचं लक्ष लागत नाही अभ्यासात. त्यामुळे मग समजा जर ती लिखाण करत असेल, काही तिचा अभ्यास करत असेल आणि मी शेजारी आहे म्हटल्यानंतर माझंही पूर्ण लक्ष त्या अभ्यासातच असलं पाहिजे, जेणेकरून कॉन्सन्ट्रेशनची तिला सवय लागली पाहिजे. जर मी हालचाल करत असेल किंवा माझं लक्ष नसेल तर मग तिलाही तिचं लक्ष लागणार नाही, त्यामुळे मग तिला कॉन्सन्ट्रेशनची सवय नाही लागणार. सो मग ही सुद्धा एक गोष्ट मी कटाक्षाने पाळते, की ज्यावेळेला मी तिचा अभ्यास घेत आहे त्यावेळेला मी दुसऱ्या कोणत्याही गोष्टीचा विचार न करता अभ्यासामध्येच माझं पूर्ण लक्ष असलं पाहिजे तिच्यासोबत. आता यानंतर जसं मी म्हटलं पाठांतर मी तिच्याकडून करून घेते. तर आमच्या घरात TV नाही याचा खूप मोठा फायदा आहे बरं का हा, की अभ्यास करताना तर तिचं पाठांतर ती बडबडतच असते, पण ज्या वेळेला ती अभ्यास करत नसते, खेळत असते, त्यावेळेला सुद्धा घरात दुसरं कोणतं डिस्ट्रॅक्शन नाही आहे. त्यामुळं मग खेळताना मुलांना बघा बडबडायची सवय असते. मग असं करताना सुद्धा ती तिच्या पोएम, स्टोरी किंवा स्पेलिंग किंवा जे काही मी तिला शिकवले बाबा, दुसरी एखादी गोष्ट असू देत किंवा काहीही चांगल्या सवयींच्या बाबतीतलं असू देत, ती तेच बडबडत असते. म्हणजे सतत तिच्यावर ते बिंबवलं जातं आपोआप. म्हणजे ती अभ्यास करताना पण ती म्हणजे अभ्यासच करत असते, पण ज्यावेळेला ती अभ्यास न करता खेळत असते त्यावेळेला पण ती इनडायरेक्टली असं सतत तेच तेच बडबडून अभ्यास केल्यासारखंच असतं तिचं. त्यामुळे मग हा एक खूप मोठा फायदा आहे बरं का आमच्या घरात TV नाही आहे. आता यानंतर अजून एक गोष्ट ती म्हणजे मी तिला आत्तापासूनच या गोष्टीची सवय लावते, की तू जे शिकतेस ते अप्लायसुद्धा करायचं रोजच्या जीवनामध्ये. म्हणजे आमचे सर आम्हाला असं म्हणायचे, की ज्यावेळेला तुम्ही अप्लाइड साईड शिकता ना अभ्यासाची, त्यावेळेला तुमच्या सगळ्या गोष्टी कायमस्वरूपी लक्षात राहतात, त्यामागचं सायन्स तुम्हाला समजतं. मग आता इतक्या छोट्या मुलांना ती सवय कशी लावायची, तर साध्या गोष्टींमधून मी तिला ही सवय लावते. तर तिला ब्रश युअर टीथ ही पोएम आहे, तर मग मी तिला सांगितलं, की ही रोज तू ज्या वेळेला ब्रश करतेस त्यावेळेला ती म्हणायची, जेणेकरून ती पाठसुद्धा होते. आणि त्या पोएममध्ये काय सांगितलं आहे, तर ते म्हणजे चांगल्या सवयी आहेत बाबा, तर मग त्या सतत म्हणून मनावर आपोआप त्या बिंबल्या जातात. त्याचबरोबर तर तिला अक्षर ओळख आहे किंवा शब्द आहेत, मग त्याच्यामध्ये चपाती जर असेल बाबा हा शब्द, तर मग चपाती आपण रोज घरात बनवतो, खातो, तर मग ज्या ज्या वेळेला चपाती समोर येते त्या त्या वेळेला चपातीमध्ये पला काना आहे बाबा किंवा तला कोणती वेलांटी आहे बाबा, हे चपाती बघितलं की तुझं तू आठवायचं, जेणेकरून तुझ्या ते लक्षात सुद्धा राहतं. आणि गोष्टी तोंडपाठ झाल्याशिवाय ह्या वयामध्ये ऑप्शन नसतो बरं का. आपल्याला आठवतंय का, की आपले शिक्षकसुद्धा आपल्याला म्हणायचे, की तुमचं इतकं सगळं तोंडपाठ झालं पाहिजे, की झोपेतून उठवलं तरी तुम्हाला ह्या गोष्टी आल्या पाहिजेत. सो इतकं ते आपल्या तोंडात बसले पाहिजेत ते शब्द किंवा ते पाढे वगैरे जे काही असतील ते. सो मग ह्या वयात तोच एक ऑप्शन असतो, की तोंडपाठ गोष्टी झाल्या पाहिजेत. आणि मग ते होण्यासाठी अशा छोट्या छोट्या ट्रिक्स आपण वापरल्या पाहिजेत. आता मग कधी कधी असं होतं, की मला कामही असतं आणि तिचा अभ्यासही घ्यायचा असतो. सो मग अशा वेळेला मी काय करते, असं क्वेश्चन पेपर टाईपमध्ये मी तिला सांगते, की एवढा वेळ तुझ्याकडे आहे आणि एवढ्या वेळात हे सगळं तुला सॉल्व करायचं आहे, तोपर्यंत मी हे माझं काम करून घेईन. मग ऑब्व्हियसली परीक्षा तर एकट्यालाच द्यायची असते हे मुलांना माहिती आहे, त्यामुळे मग ती बसते,
तिचं तिचं लिहिते आणि मग मी माझं काम करत असते. सो मग असा सगळा बॅलन्स करत करत पेशन्स ठेवून मी तिचा अभ्यास घेत असते. कारण म्हणतात ना, पालकत्व इज इक्वल टू पेशन्स. आपल्याला पेशन्स ठेवावेच लागतात, कारण आपल्या पाल्याचं आपल्याला भलं पाहायचं असतं. सो मग जितके लागतील तितके पेशन्स ठेवायची माझी तयारी आहे. आणि मग तेच ठेवून मी वीणाचा अभ्यास कसा घेते हे मी ह्या व्हिडिओमधून तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. तर मग मला जितकं वाटतं तितकं मी तुमच्याबरोबर शेअर केलं आहे बरं का, मी जे स्वतः करते ते. मग कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नक्की. आणि चॅनलवर नवीन असाल तर त्यांना सांगते, माझ्या चॅनलवर मी ज्या गोष्टी करत असते, माझे डेली व्लॉग्स, डेली रुटीन, हे सगळं शेअर करत असते व्हिडिओजमधून. तर मग असे तुम्हाला व्हिडिओज पाहायला आवडणार असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा नक्की. सबस्क्राईब करून समोरची बेल आयकॉन जी आहे ती प्रेस करा, जेणेकरून ज्यावेळेला मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळेला त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला जरूर मिळेल आणि तो व्हिडिओ तुम्ही बघू शकाल. मग भेटूयात उद्याच्याच नव्या कोऱ्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत आत्तापुरती रजा द्या. बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.